मुकुंदवाडी परिसरातील एका चिकन दुकानात किरकोळ कारणावरून वाद झाला। त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने एका व्यक्तीने तिघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। त्यांच्यावर चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना गुरुवारी 19 तारखेला रात्री 8:30 ते 9च्या सुमारास घडली। नितीन सोनाजी शंकपाल वय 35 असे मृताचे, तर सचिन सोनाजी शंकपाल वय 32 आणि दत्ता बालाजी जाधव वय 36 सर्व राहणार राजनगर मुकुंदवाडी अशी जखमींची नावे आहेत। MIDC सिडको ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेली माहिती अशी की नितीन, सचिन आणि जाधव हे तिघेही मद्यप्राशन करून मुकुंदवाडीतील एका हॉटेलात गेले। त्यांनी बाजूच्या दुकानातून चिकन घेतले, जेवण करून हॉटेलच्या बाहेर बसले। त्यावेळी त्यांचा चिकन दुकानात काम करणाऱ्या युवकासोबत किरकोळ वाद झाला। वाद वाढल्यावर तिघांनी त्याच्यावर दगडफेक केली। यामुळे युवकाने दुकानातून कोयता आणत तिघांवर सपासप वार केले। या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले। नितीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। इतर दोघांवर उपचार सुरू आहेत। कोयत्याने हल्ला केल्यानंतर दोघे तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। यातील एकाने दुचाकीने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठत माहिती दिली। उपनिरीक्षक पुंडलिक डाके, अंमलदार बाबासाहेब कांबळे यांनी घटनास्थळ गाठले। त्यांनी सिडको MIDC पोलीस ठाण्याला माहिती दिली। निरीक्षक गजानन कल्याणकर पथकासह दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात नेले।